महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उपसंपादक यतीन गोळे. आपण आत्ता पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरती आहे. ते पण आपण पारसी पण जवळ आहेत. बघू शकता आपण इथं किती रस्त्याचा दुरावस्था झालेली. इथं व्यावसायिकांना देखील धुळीबरोबर आणि त्या धुळींच्या कणांबरोबर चा त्रास होतोय. हे बघू शकता आपण इथं गाड्या पार्किंग करण्यास व टुरिस्टला देखील त्रास होत आहे. आणि आता आपण याच्यासाठी पाचगणी महाबळेश्वर उद्या बंद राहणार आहे. यासाठी आज पाचगणी येथे बेबी पॉईंट येथील रोटरी क्लब येथे आज मीटिंग आहे. तिथे सर्व व्यावसायिक, स्थानिक पदाधिकारी, संघटना आणि नगरपालिका, नगराध्यक्ष, नगरसेवक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. हे बघू शकता आपण या किती मोठा दुर्वाळा उडत आहे आणि या सिमेंटच्या धुळीने किती नुकसान आहे. आरोग्याला देखील इथं खूप हानी होत आहे. आपण आता पाचगणी इथे जाणार आहोत. बघू काय होत आहे, मीटिंगमध्ये काय निर्णय होतात हे पण आपण बघणार आहोत. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उपसंपादक यतीन गोळे. आपण आत्ता पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरती आहे. ते पण आपण पारसी पण जवळ आहेत. बघू शकता आपण इथं किती रस्त्याचा दुरावस्था झालेली. इथं व्यावसायिकांना देखील धुळीबरोबर आणि त्या धुळींच्या कणांबरोबर चा त्रास होतोय. हे बघू शकता आपण इथं गाड्या पार्किंग करण्यास व टुरिस्टला देखील त्रास होत आहे. आणि आता आपण याच्यासाठी पाचगणी महाबळेश्वर उद्या बंद राहणार आहे. यासाठी आज पाचगणी येथे बेबी पॉईंट येथील रोटरी क्लब येथे आज मीटिंग आहे. तिथे सर्व व्यावसायिक, स्थानिक पदाधिकारी, संघटना आणि नगरपालिका, नगराध्यक्ष, नगरसेवक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. हे बघू शकता आपण या किती मोठा दुर्वाळा उडत आहे आणि या सिमेंटच्या धुळीने किती नुकसान आहे. आरोग्याला देखील इथं खूप हानी होत आहे. आपण आता पाचगणी इथे जाणार आहोत. बघू काय होत आहे, मीटिंगमध्ये काय निर्णय होतात हे पण आपण बघणार आहोत. आपला इथनंच 3 किलोमीटर खोदून ठेवलं. त्याची 6 महिने झाले रस्त्याचं काम चालू नाही. पुढं आता कॉन्ट्रॅक्टर बदलणार, पोस्ट कॉन्ट्रॅक्टर बदलणार, काहीतरी विषय आपल्याला घेतला पाहिजे की पुढं करून जर बाजारपेठेच्या पलीकडं खोदलं तर किती महिन्यात काम संपेल. आणि आपली बाजारपेठ 200 मीटरची आहे. आपल्याला आत्ताच धंदा होत नाही. पुढं काय होणार आहे? आत्ताच गुगलवर मॅप पाचगणी दाखवतच नाही. पुन्हा मार्गे महाबळेश्वर असे रस्ते दाखवतात. तर पाचगणीने धंदा काय करायचा? आपण आत्ताच ठरवलं पाहिजे की पुढचं काम कसं करतील. दिशा दिला तर करून द्या, नाही तर मग पुढे आपल्याला खूप अवघड होणार आहे. आपण त्याच्यासाठी सुद्धा जमा झालं की आपण एकमेकांशी आपण चर्चा करूया आणि शासनाला आपला निर्णय करायला पाहिजे. सर्व पक्षाची पण मिटिंग घेतल्याबद्दल त्यांचा आभार, धन्यवाद देतो त्यांना. आणि खरोखरच हा गंभीर प्रश्न आहे. त्या अगोदरच करायला पाहिजे. आम्ही पण नगरपालिकेने पण पत्रव्यवहार केलेले आहे. आम्ही कलेक्टरला नितीन काकासंग आम्ही मिटिंग घेतलेली. त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिली. पण आता आश्वासनावर थांबणं अर्थ नाही. आणि पर्यटक घेतले तर छोटे मोठे सगळे व्यापारी उपासमारीची वेळ आलेली आहे. आजार वाढलेले आहे त्या रोडीमुळं. तर आपण महाबळेश्वरला जसं बंद ठेवलं ना, तर उद्या ठेवलं तर बरं होईल. पण त्यांना पण सपोर्ट होईल, आपला पण सपोर्ट होईल असं माझे विचार आहे. त्यानंतर 8-10 दिवस काम झालं, अर्धवट टाकून पुढं काम सुरू केलं. ते अर्धवट टाकलं, त्याच्या पुढं सुरू केलेलं आहे. इन मीन टाईम पुष्कळ वेळा ते प्रोजेक्ट इंचार्ज श्रीनिवास रेड्डी म्हणून होते. एक दिवशी त्यांचे कोणतरी कामगार होते, त्यांची गाडी थांबवून त्यांना पुढे जाऊन न देता त्यांना फोन करायला लावला. तर एक 1.5-2 महिन्यापूर्वी त्यांनी म्हणले आम्ही 10 दिवसात तुमचं काम करून देतो. फक्त आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे दर्शन नाही की पसरणीचे इतर काहीतरी हे करायचं चालू केलं. तर ते काही 10 दिवस झालेले नाही, त्याला 1-1.5 महिना आहे. अंडे साहेबांशी सुद्धा कॉन्टॅक्ट केला. ते म्हणले आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे
तारीख दिलेली आहे, त्याच्यामधून जर त्यांनी जर केलं नाही तर मग तात्पुरतं काहीतरी डांबर करून काहीतरी देण्यात आलं, त्याला सुद्धा महिना होऊन गेला. हे झाल्यानंतर कसं की यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर कोणीही संत गतीच नाही. गती म्हणजे 2 पावलं पुढे गेला तर ती गती म्हणता येईल, पण तुम्ही नुसतं तिथं मशिनरी ठेवलेली आहे, काहीही काम होत नाही, काय नाही. रस्त्यावरती पाणी मारलं जाते, पाणी मारून ती गाडी जास्त पर्यंत 1 तासात सुटते. सुरुवात अशी झालेली की प्रत्येक जर घरात जर सगळ्यांनी जा, माझं मी जर उदाहरण दिलं तर मला खोकला सुरू झालेला आहे, दमा सुरू झालेला आहे, आणि इथं पुरा उठतात, इकडे खाजवलं जाते, लाल होतं, आणि अर्ध्या तासांनी सगळं बंद येऊन जातं. हे असे सगळे एक आजार होत चालत आणि अजून मोठे आजार होईल. धंद्याचं तर न बोलणे सगळ्यात चालतं. तर याच्यामध्ये नुसतं एक आपण त्याला सपोर्ट किंवा आपल्याला सपोर्ट म्हणून एक बनतो, सरकारला काहीही त्याच्याशी फरक पडणार नाही. ह्या रस्त्यावरचा मेन रस्ता असल्यामुळे की या 4 महिन्यामध्ये मिनिस्टर गेले नसतील, काही म्हणून आपले आमदार गेले नसतील का, खासदार गेले नसतील का, काही त्यांना फरक पडलेला नाही. तर त्या दृष्टिकोनातून विषय फक्त 1 दिवस आपण जर हे ठेवलं, बंद ठेवलं, चला 1 दिवस बंद ठेवलं, तुमचं काय असं झालेलं आहे. काल महाबळेश्वरवाल्यांचा फोन आला, आज महाबळेश्वरला चांगली सभा झाली, महाबळेश्वरवाल्यांना उद्याच बंद ठेवलं. पण आपण असं म्हणतो की आपण समजा उद्या नाही, परवा 1 दिवस आपल्याला पण ठेवावं लागलं. त्यांना पुढे कॉन्टॅक्ट केलेला आहे. आज काहीतरी करायला लागलं, आज काही नाही केलं तर काय होणार. माझ्या बोलण्याचा उद्देश तोच आहे की नुसतं 1 दिवस पण ठेवून काय फरक पडत नाही. आज सुरूरवाल्यांचं पण मीटिंग आहे. काय म्हणतो मेहुलभाई की मी म्हणत नाही बंद नका देऊ, बंद ठेवा, पण त्याच्या अगोदर त्यांचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना इथे कॉल करा. आपण जसं माझं नाही त्यांना इथं आल्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला त्याशिवाय गेलं मार्ग काढून देणार नाही. मेंबर जे आहेत त्याच्यामध्ये मयूर ओरा पण आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही निवेदनमध्ये असं टाकलेलं आहे की फक्त रस्ता कंप्लीट करायचा नाही आहे तुम्हाला, पण पहिले जे खोदलेले ते पहिला कंप्लीट करून, आणि दुसरा IRI स्टँडर्ड म्हणजे इंटरनॅशनल रेग्युलेटरी हे म्हणजे तुम्हाला रस्ता कसा करायचा आहे हे पण त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. आणि प्लस त्यांना टाईम लाईन विचारलेली की तुम्ही किती वेळात, तुम्ही आता चालू केलं, तुम्ही किती वेळात हे पब्लिक जाहीर करा, असं लेटर आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जर आपले सगळे एकत्र लेटर रोटरी बरोबर अजून सगळ्यांनी पण ती त्यांची सगळ्यांचे ना वेगळे निवेदन जाऊ द्या, रोटरीचं जाऊ द्या, तुमच्या संस्थेचं जाऊ द्या, नगरपालिकेचं जाऊ द्या, त्यांना हेही करू द्या की बाबा ह्या सगळेजण त्यांना वाटतं गेले. आणि तुला वाटतं मी दुसरं असं जर संप म्हणजे उद्या बंद ठेवायचं म्हणतो ना, उद्या महाबळेश्वरचा बंद आहे. माझं असं म्हणतं की आपण उद्या न ठेवता आपण परवा काढलो म्हणतो, सीझन साठी म्हणत नाही की डे बाय डे जाऊ द्या. उद्या महाबळेश्वर बंद, परवा पाचगणी बंद, आणि वायुवलेची पण चर्चा चालू आहे, त्यांना मंगळवारी बंद ठेवा. पाऊस चालू मी म्हणतो की ऑल्टरनेट बंद ठेवलं हाऊसमध्ये त्याची चर्चा होणार आहे, कारण हाऊस वेगवेगळ्या बातम्या येतात तुमच्या. आता टीव्ही नाईनला पण काही कालची बातमी आली, वेगळं वेगळं ठेवलं काय होईल माहितीये का, वेगळं व्हायचं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण त्यांना सपोर्ट करत नाही. कोणाला नाही, सेकंड डे आपलं बंद आहे ना, नाही त्याच्यापेक्षा कसं एकत्र सगळं केलं ना, कितीच नाही बंद म्हणजे आजूबाजूचं सगळंच बंद सगळं आहे. बंद होईल ना, हायवे वगैरे सगळं बंद होईल. वेगवेगळे ठेवलं की त्यांच्या लक्षात येईल की बाबा महाबळेश्वर चालू होतं, आज पाचगणी बंद आहे, उद्या वाई बंद आहे, याचा इम्पॅक्ट जास्त होतो. त्याच्यामध्ये होणार कशी माहिती का, माणसं वाई बंद होते का, कधी मंगळवारी बंद होते, कोण कुठं होते, वाईचं ते अजून बघताय.
त्यांचा इव्हेंट अजून ते 1.5 वर्ष झाला, अजून ते झोपले नाही. आपण आता समजा आपण आता लवकर जागा झालोय. पाचगणी, मी पुन्हा सांगतोय, सातारा जिल्ह्यातलं पाचगणी महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे, गोवा हिल स्टेशन आहे. त्यांनी त्यांचं बंद करावं. पण पाचगणी महाबळेश्वर एका वेळेस एक दिवस आपण ठप्प जर झालं तर त्याचा इफेक्ट वेगळा होतो. म्हणून एक दिवस पहिले एका दिवशी बंद करावं असं मला वाटतं. आता आपल्याकडे एबीपी मतदान सगळ्यांचे नंबर आहे, सगळ्या चॅनलमध्ये येऊन द्या. दुसरी गोष्ट, भाऊचं आणि विरोधी पक्ष भास्कर वगैरे आता आऊट चालू आहे, खूप चालतंय. मग पाचगणी महाबळेश्वरचं काहीतरी विषय तिथं निघाला तर त्याच्यापेक्षा जास्ती काहीतरी इफेक्ट त्याचा होऊ शकतो. आणि उद्याचं नितीन आता उद्या पण केलं म्हणजे त्यांना आणि सगळीकडे 10 मिनिटात मला कळेल. हा मी वेदांतिकांना फोन केला, आपण निवेदन तयार तर आपण देऊन येऊ आहे ना. आज असले 7 तयार करून कलेक्टरला सुद्धा देऊ. आणि त्यात असं टाकायचं की बाबा 15 दिवसामध्ये ह्याच्यावर जर तुम्ही कडक उपाययोजना जर नाही केली तर आम्ही पाचगणी महाबळेश्वर मुदत बंद आणि बाबा उपोषणाला आम्ही बसला. सगळ्या चॅनल मध्ये यायला पाहिजे. चॅनल मध्ये आलं ना की जरा फरक पडतो. आपल्या पाचगणी चॅनल सगळ्यांना माहिती. आणि काय आता आपण जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे. काय ठरवा किंवा ते 5-10 जण मी हे काम करा, मी हे काम करा, तेव्हा ते काहीतरी मोठी होईल. तर मी एवढं तुम्ही काय करा, उगा शिवराजच्या गोष्टीला भेटायला कोण जाणार आहे. सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि छोटे मोठे सर्व व्यावसायिक आणि पालखीचे सर्वच कार्यकर्ते आपण आज खऱ्या अर्थाने जी मिटिंग लावली गंभीर विषय होता. आणि महाबळेश्वरवाल्यांनी जसं ऍक्शन घेतली त्याच्यापेक्षा चांगली आपण ऍक्शन घेतोय आता या मिटिंगमध्ये, तसं आपण सर्वांनी ठरवलेलं आहे. तर जास्त काय बोलत नाही, एकच सांगतो, आपण सर्व पाचगणीकरांच्या वतीनं आपण उद्या सकाळपासून पूर्ण रात्रीपर्यंत पूर्ण बंद, पाचगणी पूर्ण बंद राहील. डायरेक्ट परवा दिवशी म्हणजे सोमवारी मार्केट डायरेक्ट उघडेल. या पद्धतीने सर्वांनी आपली दुकानं बंद ठेवून या रस्त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. इथं जे उपस्थित नाही त्यांना सुद्धा आपण सांगूया, अजून आपण काय फिरूया स्वतः. आणि जे आता विषय निघाले की जे बुकिंग आहे तेवढंच राहील, बाकी कुणी आपला कुठला बिझनेस होणार नाही, कुठलं दुकान चालू राहणार नाही, काही नाही काय नाही. मला वाटतं आवश्यक काय असेल ते सोडून कुणीही ओपन घेऊ नये. सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तशा पद्धतीने आपण सर्वांनी ठरवलेले आहे. सर्वांचा उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि ह्या पद्धतीने आपला ठराव झाला आणि परवा आपल्या श्रीकृष्ण म्हटले शेठने जसं सांगितलं तसं तो एक चांगला मार्ग सुचवलेला आहे. तुम्ही लोक जावा त्या पद्धतीने ते काय म्हणजे बंदचा